टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. करमाळा विधानसभा मतदारसंघातील चौबे पिंपरी या गावामध्ये जे एक खडी क्रशर आहे त्यावरती ग्रामस्थ जे आहेत ते एकवटलेले आहेत. त्या खडी क्रशर पासून या ग्रामस्थांना अनेक वेळा त्रास होतोय. सध्या या ग्रामस्थांनी जे आहे ते IPS अधिकारी अंजना कृष्णा मॅडम यांची भेट घेतलेली आहे. ते नागरिक आपल्या बरोबर आहेत. ताई, काय सांगाल, कशा संदर्भात आपण भेट घेतली आणि काय मागणी? मी चोबेपुरीवरून अनुराधा शिवाजी पवार. हे विषय असा आहे की आमच्या शेजारी खडी क्रशर चालू आहे आणि त्याचा एवढा त्रास होतोय की त्या धुळीमुळे आम्हाला काय करावं समजत नाही. एवढी धूळ येते. आम्ही शेतकरी माणसं आहे. शेतकऱ्याचा प्रपंच एकतर उघड्यावरच असल्यासारखा असतो. त्यामुळे धुळीत आम्हाला बाहेर धुळीचा जास्त त्रास होतो आणि पिकं येणार आमची एकतर. आणि जनावरांना आमच्या दूषित वातावरणामुळे मरायला लागले जनावर आमची. त्यामुळे आम्ही शेती कशावर करायची आता? मग शेती तर पिकांना गेल्या धुळीमुळे. त्यामुळे हे बंद काय करायचं, कोणी नाव घेणार. त्या धुळीचा आम्हाला खूपच त्रास होतोय. आपण मॅडमला आता भेटलाय, काय मॅडमशी चर्चा आहे? मॅडम म्हणल्या बघतो आपण नियोजन करा. त्या म्हणल्या तहसीलला निवेदन द्या. आम्ही सगळ्यांना निवेदन देऊन बसलोय. तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत निवेदन गेलेलं आहे आमचं, पण कुणी दखल काय घेतली जात नाही. मॅडम ऍक्शन घेते म्हणले त्याच्यावर. नक्कीच अजून देखील नागरिक आपल्या बरोबर आहेत. काय सांगायचं तुम्हाला? का मी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याखाली ही माहिती अधिकार मागवला होता. त्यांच्यात बरेच नियम त्यांनी हे केले की 200 मीटर अंतर सांगितलं. रस्त्यावर असल्यावर तो खडी क्रशर आहे आणि परवाना तर आहे सिमेंट मिक्स करायचा आहे परवाना. आणि त्यांनी काय केलंय, खडी क्रशर टाकून मग आम्ही सगळीकडे निवेदन दिली. काही प्रशासन अधिकाऱ्याच्या बी कानावर घातलं, पण प्रशासन अधिकारी त्या माणसाला पाठीशी घालतय का संतोष देशमुख प्रकरण जे मध्ये झालं असं एक अजून काय वाट पाहतंय का महसूल खातं ही की त्या अधिक माणसाला गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे ती. ते प्रशासन त्या पाठीशी घालतंय असं आम्हाला वाटतंय. न्याय भेटत नाही आम्हाला. नक्कीच अजून देखील महिला आपल्या बरोबर आहेत. ताई, काय सांगायचं तुम्हाला? माझे नाव आशा जगन्नाथ गायकवाड आहे. राहणार चोबे पिंपरी. तिथे आमच्या शेजारीच खडी क्रशर आहे. तर आमच्या 4 एकर केळीची बाग आहे आणि ऊस पण आहे 4-5 एकर. तर त्याच्यावर धूळ येते आणि कामाला मजुरी पण येत नाहीत धुळीमुळं. आणि लहान मुलं आहेत आमची. शाळेत जाताना धूळ येते, कानाला रात्रंदिवस चालू राहतो ना, त्याच्यामुळं कानाला करकर आवाज येत असल्यामुळे अभ्यास पण होत नाही. त्यांचा अभ्यासावर लक्ष जात नाही आणि धुळीमुळे डोळ्याला बी त्रास होतो आणि आवाजामुळे कानाला पण त्रास होतोय. ते आमचं असं म्हणणं आहे की ते खडी क्रशर बंद झाला पाहिजे. ताई, तुम्हाला काय बोलायचं? माझं नाव रेश्मा महादेव पवार. आमच्या शेजारीच खडी क्रशर आहे. इथं बस स्टॉपवर लेकरांना बसावं लागतं. धुळीमुळे त्यांना खोकला, सर्दी जास्त प्रमाणात होते. शेती आहे आमची. ऊस तोडत नाही ती ऊस तोडीवाली पेटवल्याशिवाय. ज्वारी गहू करतो पण खायला येत नाही. एवढंच म्हणणं आहे आमचं की खडी क्रशर बंद व्हावं. नक्कीच अजून देखील नागरिक आहे. काय सांगाल? आपण मॅडमला भेटलाय, निवेदन दिलंय, काय उल्लेख आहे निवेदनामध्ये, काय तुमची पुढची भूमिका आहे? आमचा उल्लेख म्हणजे असा आहे की आता सर्व शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना तो खडी क्रशरचा त्रास होत आहे आणि ह्या त्रासाला सर्व शेतकरी कंटाळलेत अक्षरशः. आणि हा आमचा आजचा लढा नाही, हा आमचा 2-3 वर्षापासून 2022-23 पासून आम्ही हा लढा उभा केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याचे एकच म्हणणं आहे, तो खडी क्रशर बंद व्हावा, नाही तर तो तुझ्या पद्धतीनं कुठेतरी स्थलांतर व्हावा. स्थलांतर जर नाही झाला तर आता आम्ही सर्व अधिकाऱ्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे. तरी पण काही महसूल खात्यातील किंवा पर्यावरण विभागातील अधिकाऱ्याला हाताशी धरून राजरोजपणे हा खडी क्रशर चालू आहे आणि आम्हाला कुठल्या अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. आता ह्याच्यात आमचं पुढचं नियोजन जे असेल ते आम्ही आंदोलन करणार आहेत. तर आमच्या आंदोलनाचे आमचे टप्पे असे राहतील की बाबा त्यांनी जर हा खडी क्रशरवर जर काय ऍक्शन नाही घेतली तर 22/12/2025 ला एक दिवसीय धरणे आंदोलन आमचं प्रांत अधिकाऱ्यासमोर राहणार आहे, प्रांत कार्यालयासमोर. दुसरं आंदोलन आमचं 12/1/2026 ला घंटानाद आंदोलन राहणार आहे. आणि तिसरं आंदोलन हे आमचं 26/1/2026 ला आमरण उपोषण हे प्रांत कार्यालयासमोर राहणार आहे. हे शेवटचा काम. अजून देखील नागरिक आहेत. तुम्हाला काय बोलायचं? आम्हाला तिथं धुळीमुळे अत्यंत त्रास होत आहे. सगळ्यांना श्वसनाचे त्रास चालू झालेले आहे. वैयक्तिक मला दम्याचा त्रास चालू झालेला आहे. तरीच आमच्या इथल्या शेजारच्या गजेंद्र गायकवाड यांच्या मातोश्री थोड्याच दिवसाखाली निधन झालेलं आहे त्यांचं. त्यांना श्वसनाचा त्रास, फुफ्फुसाचे रोग झाले, त्यामुळे त्यांना त्या त्रासामुळे हॉस्पिटल सुद्धा काय त्याच्यावर उपचार करू शकले नाही आणि त्या आजारात त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालेलं आहे. तरी आम्ही त्याच्या विरोधात आवाज जो उठवलेला आहे त्याला आम्हाला प्रशासनाची साथ पाहिजे. प्रशासनाने जर आम्हाला साथ नाही दिली तर आम्ही तिथे आमरण उपोषण करून आम्ही तिथे देहत्याग करण्याची आमची तयारी आहे. तसेच अजितदादांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. अजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बाबा खडी क्रशर हा माळ रानावर पाहिजे, शेजारी बागायत नसला पाहिजे, तिथे शेजारी लोकवस्ती नसली पाहिजे, रस्त्याच्या कडेला नसला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे नियमाचं सर्वपणे उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे आहे.
तर आम्हाला न्याय आता फक्त आणि फक्त प्रशासन आणि तुमच्यासारखी मीडिया आम्हाला न्याय देऊ शकते. या संदर्भात हे खडी क्रशर किती दिवसापासून सुरू आहे? आपला लढा किती दिवसापासून सुरू आहे? हे खडी क्रशर जवळजवळ 2019 पासून चालू आहे. तर आमचा लढा 2023 पासून चालू आहे. जेव्हापासून आम्हाला ह्याचा त्रास व्हायला लागला तेव्हापासून आम्ही लढा चालू केलेला आहे. तरी आतापर्यंत आमचं प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. तर प्रशासनाने लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष द्यावं नाही. आम्ही तर देहत्याग करणार आहे सगळीजण. नक्कीच आपण पाहतोय की चौबे पिंपरी येथील जे खडी क्रशर आहे ते सध्या नियमबाह्य असल्याचा या ग्रामस्थांकडून आरोप होत असून या खडी क्रशरच्या माध्यमातून आमचे जे नागरिक आहेत त्यांना देखील अनेक आजारांना सामोरे जावं लागत असून सध्या या सर्व ग्रामस्थांनी जे आहे ते IPS अधिकारी अंजना कृष्णा मॅडम यांची जी भेट घेतलेली आहे यामध्ये यांनी या खडी क्रशर बंद करण्याची मागणी केली असून सध्या या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यांनी देखील या संदर्भात कारवाई करतो असं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची यावरती कारवाई झाली नसून जवळपास 3 वर्षापासून या ग्रामस्थांचा हा लढा सुरू असून या ठिकाणी हा जो खडी क्रशर आहे बंद नाही झाला तर या ग्रामस्थांच्या वतीने तीन टप्प्यांमध्ये आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये धरणे आंदोलन असेल, तसेच घंटानाद आंदोलन असेल, तसेच या 2 आंदोलनानंतर 26 जानेवारी दिवशी जे आहे ते प्रांत कार्यालयासमोर हे ग्रामस्थ जे आहेत ते आमरण उपोषण करणार असल्याची माहिती जी आहे ती या ग्रामस्थांनी दिलेली आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.